भारतीय न्याय संहिता 2023 महिलांच्या सुरक्षेसाठी एक नवीन आणि महत्त्वाचं कायदेशीर कवच. तर ही नवीन संहिता महिलांना अधिक कडक आणि आधुनिक सुरक्षा नेमकी कशी देते, चला समजून घेऊया. सगळ्यात मोठा बदल आहे तो कलम 63 मध्ये. बलात्काराची व्याख्या आता खूपच कठोर केली आहे. कायदा नाही म्हणजे नाही या तत्वावर जोर देतो. म्हणजे संमती आहे असं गृहीत धरता येणार नाही. BNS डिजिटल रेपला स्पष्टपणे गुन्हा ठरवतं. बोटांनी किंवा वस्तूने केलेला लैंगिक अत्याचार हा आता बलात्कारच आहे. आणि या गुन्ह्यासाठी कमीत कमी शिक्षा आहे 10 वर्षांचा सश्रम कारावास. जर पीडिता अल्पवयीन असेल तर कायदा आणखीनच कडक होतो. इथे संमतीला काहीच अर्थ उरत नाही. 18 वर्षांखालील पीडितेसाठी किमान 20 वर्षांची शिक्षा आणि 12 वर्षांखालील असेल तर मृत्यूदंडाची तरतूद आहे. सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात गटातला प्रत्येक सदस्य तितकाच दोषी मानला जाईल जरी त्याने फक्त मदत केली असेल. पण BNS फक्त लैंगिक गुन्ह्यांपुरतं मर्यादित नाही. ते खाजगीपणा आणि सन्मानाचंही रक्षण करतं. आता पाठलाग करण्याच्या व्याख्येत सायबर स्टॉकिंग म्हणजे ऑनलाईन पाळत ठेवण्याचाही स्पष्टपणे समावेश आहे. महिलेच्या खाजगी क्षणांचे फोटो किंवा व्हिडिओ काढणे आणि ते पसरवणे हा एक गंभीर गुन्हा आहे. आणि आता बघा, फसवणूक करून ठेवलेल्या लैंगिक संबंधांसाठी एक पूर्णपणे नवीन गुन्हा दाखल झाला आहे. हे बलात्कारापेक्षा वेगळं आहे बरं का, कारण इथे संमती असते पण तीच मुळात फसवणुकीवर आधारलेली असते. म्हणजे लग्नाचं खोटं वचन देणं किंवा आपली खरी ओळख लपवून संबंध ठेवणं हे यात येतं. अशा फसवणुकीसाठी 10 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. या कायद्यात कौटुंबिक हिंसाचार आणि क्रूरतेविरुद्धच्या तरतुदीसुद्धा अधिक मजबूत करण्यात आल्या आहेत. लग्नानंतर 7 वर्षात हुंड्यासाठी छळामुळे मृत्यू झाल्यास कायदा पती आणि नातेवाईकांनाच दोषी मानेल. काही गंभीर गुन्ह्यांमध्ये BNS केवळ शिक्षेवर नाही तर पीडितेला न्याय देण्यावर जास्त लक्ष केंद्रित करते. ॲसिड हल्ला हा पीडितेचं आयुष्य आणि ओळख संपवण्याचा प्रयत्न मानला जातो. हा एक अतिशय गंभीर गुन्हा आहे. यासाठी कमीत कमी 10 वर्षांची शिक्षा आहे, जी जन्मठेपेपर्यंतही वाढू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दंड थेट पीडितेला मिळतो. तो तिच्या उपचाराचा खर्च भागवण्यासाठी पुरेसा असावा लागतो. BNSने एक कडक कायदेशीर चौकट तर आणली आहे, पण याचा समाजावर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.